गणेश मूर्ती विसर्जनासाठी आमच्या या धारवली गावातलं रायगड जिल्ह्यामधलं तालुका श्रीवर्धन आमचं हे धारवली गाव निसर्गरम्य गाव आहे. पूर्ण निसर्गाने वेढलेलं असं आहे. हे विसर्जनाचा जो घाट आहे तिथलं हे पाणी सगळं तर खालपर्यंत अगदी समुद्राला मिळतो. आणि हा सुंदर असा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी हा घाट आहे. इथे गणेश मूर्ती विसर्जित करण्यापूर्वी आरती वगैरे म्हणण्यासाठी इथे थांबवलं जातात. विधियुक्त सगळ्या आरत्या बोलून मग विसर्जित केलं जातं तिथे. नॅचरल पाण्यामध्ये पोहण्याचा जो आनंद आहे हा मुंबईकर सगळ्या मुलांना इथे घेता येतो. खूप रिलॅक्सेशन मिळतं नॅचरल याच्यामध्ये. लेझिम खेळत आली तू? लेझिम खेळत आली? अरे वा, सगळी छोटी मंडळी. गावातलेच ग्रामस्थ. कुठे शिकलास काय हे वाजवायला मग? अरे वा, या पहिलाच वर्ष आहे वाजवायचा? मस्त. आणखीन नवीन काहीतरी?
निसर्गरम्य वनराईने नटलेला हा आपला कोकण खूप आकर्षण त्याचं असतं, म्हणून आम्ही अगदी आतुरतेने वाट बघतो गणेशोत्सवाची, दहीहंडी उत्सवाची. आणि मे महिन्यामध्ये नॅचरल आंबे, ते रायवळ असो, हापूस असो, पायरी असो, याचा आस्वाद घेण्यासाठी, आणि फणस आवर्जून आपली मंडळी इकडे येतात आणि आनंद घेतात या सगळ्या नॅचरल गोष्टींचा. आता इथे आरती होईल आणि नंतर मग ह्या ठिकाणी आपलं विसर्जन गणेश मूर्तींचं.